करायला गेलो एक तर घडले फडतच. काय पाप केलंय मी म्हणून नशिबानं माझ्यावरच शिंग उगारली आहेत. कुणाच ठाऊ. काय झालं? पाणी घ्या. गार आहे हो. होता माझ्या मस्तकावर. आज आपल्या मनाविरुद्ध काही घडलं का? हो, दक्षिण मोहिमेच्या नेतृत्वाची माळ शंभूराजांच्या गळ्यात पडली. अहो मग चांगलंच झालं की. काय चांगलं झालं? काही अक्कल आहे का? माफी असावी, पण हा त्रागा कशासाठी? अशा संधी मिळत गेल्या तर आज माझ्या डोक्यावर मिऱ्या वाटतायत, उद्या सर्व कारभारांच्या डोक्यावर मिऱ्या वाटतील. असं फक्त तुम्हालाच वाटतं. मला मूर्ख समजता? माझे अंदाज पोचट वाटतात तुम्हाला? मी आजवर तुमच्यात कधी बोलले नाही, पण तुम्ही तुमच्या महत्वाकांक्षेसाठी जातीपातीचं विष का कालवताय? कितीतरी लोक म्हणतात जातपात रायगडाच्या पहिल्या पायरीवरच गारत होते म्हणून. मग तुम्ही का उकरताय जातीचं बीळ? मी बीळ उकरतो? उकरे आहे मी? ऊद आहे? इथे सर्व जाती धर्माचे लोक मावळे म्हणूनच काम करतात गुण्यागोविंदानी. तुम्हाला काय दृष्टांत वगैरे झाला की काय? महाराजांच्या छत्राखाली सगळ्यांनाच दृष्टांत झालाय, तुम्ही सोडून. आणि म्हणूनच मोरोपंतांसारख्या चांगल्या माणसाचा बुद्धिभेद केलात तुम्ही. राऊजी सोमनाथ गडकरी त्यांनाही फितवत आहात. पाया पडते मी, थांबवा हे. अहो हे स्वराज्य आहे. स्वराज्यामध्ये जातीपातीचे रंग नका मिसळू. आज बोललात हे शेवटचं. शंभूराजांची योग्यता दिसते, महाराजांचा विचार कळतो, महान नवऱ्याचा मोठेपणा नाही कळत. अहो पण बस! अक्कल आहे ती चुली पुढे वापरा, आणि जास्त चुळबू करायला लागली ना तर सरपण म्हणून चुलीत घाला. युवराज, तुमचे शब्द खरे ठरले. तुमचा अंदाज अचूक ठरला. आई भवानीची कृपा. आता आबासाहेबांनी तुमच्यावर मोठी जबाबदारी सोपवली. हो. युवराज, दडपण तर आलं नाही ना? येसू लढाया मोहिमा यांचं दडपण आम्हाला कधीच येत नाही, आणि आमचा पराभव पाहिल असं रणांगण अजून जन्माला यायचंय अशीच आमची धारणा आहे. फक्त एका गोष्टीचं मनाला वाईट वाटेल. कोणती गोष्ट? येसू 2 वर्ष आपली भेट होणार नाही. करमेल आमच्याशिवाय? मुळीच नाही. मग काय, तुमच्या खूप खूप आठवणी आहेत. त्या आठवणींवर आम्ही आनंदात राहू शकतो. त्यानं विरहाची धार कमी होईल? युवराज, हा विरह आहे पण आनंद देणारा. हा विरह आहे पण स्फूर्ती देणारा. हा विरह आहे पण आपल्या पतीचा पराक्रम फुलवणारा. आमच्या विरहाची चिंता करू नका. याचसाठी आम्ही देवादिकांना नवस केले होते. या क्षणासाठी आम्ही आई भवानीचे उपास केले होते. जगदीश्वराच्या मंदिरात रोज दिवा लावला होता तो. संधीचा हा कवडसा तुमच्यापर्यंत यावा म्हणून. येसू, छत्रपतींची सून आहोत. आम्हाला प्रिय तुमची रक्ताने लाल भडक झालेली तलवार. आम्हाला आवडेल तुमच्या छातीवरच्या जखमा पाहायला. आम्हाला आवडेल तुमचे रणांगणावरचे रौद्र रूप पाहायला. सर्वत्र तुमच्या नावाचा जयघोष. येसू, तुम्ही खऱ्या अर्थानं आबासाहेबांची सून आणि आऊसाहेबांची नातसून शोभता. हो ना. आपल्या आऊसाहेबांच्या विरहापुढे हा विरह काहीच नाही. युवराज, 2 वर्ष अशी निघून जाते. आपल्या वर्षांचा हिशोब आहे कुठे? तुमच्या सहवासातील 2 क्षण 2 वर्षांइतके मोठे आहेत, आणि विरहातील 2 वर्ष 2 क्षणांइतके. आणि आम्ही रोजच्या रोज तुम्हाला खबर पाठवण्याची तजवीज करणार आहोत. आम्हाला एकच खबर पाठवा.
दक्षिण मोहीम फत्ते करून युवराज रायगडाकडे निघाले आहेत. आम्हास दुसरे काहीच नको. अहो काय सुरनेस, एका जागेवर घरा बावऱ्यासारखं फिरताय हा? अहो काय ते उलगडून सांगा की जरा. अहो तुम्ही सर सेनापती ना. आता ते लहान पोरापासून डोरापातूर आणि नांगरापासून डोंगरापातूर कोणी बी सांगल. तेच तर म्हणतोय मी. कोणीही सांगेल स्वराज्यासाठी आपण किती खस्ता खाल्ल्या त्या. सर सेनापती म्हणून तुम्ही आणि सुरनीस म्हणून आम्ही. हे स्वराज्य उभं राहताना महाराजांच्या खांद्याला खांदा लावून उभा राहिलो. कोण नाही म्हणतय. नाही कोणी म्हणत नाहीये आणि होही म्हणत नाहीये. बघा पुन्हा तुमचा भावरा घरा फिरायला लागला. कसं सांगायचं अवघड आहे. अहो आपला एवढ्या लढायांचा अनुभव वर महाराजांवर निष्ठा एवढे सगळे असताना महाराजांनी नेतृत्व कोणाकडे दिले? युवराजांकडे. असं म्हणजे हे चलतंय वय तुमचनी. अहो पण नवीन नेतृत्व असलं तरी ते स्वराज्याचं वारस आहे हे विसरून कसं चालल. आणि शंभूराजांनी नेतृत्व केलं म्हणजे त्यांनी आणखी फौज बांधावी, आपलं कर्तृत्व सिद्ध करावं असं महाराजांना वाटतंय. आणि आपण काय करायचं? मी स्वराज्याची जमीन मोजतो आणि आपण सर सेनापती म्हणून फक्त जोर बैठका काढा शंभूराजांसोबत. नाही, आमचा शंभूराजांबद्दल राग नाही. कालचा निर्णय छानच होता. पण या सगळ्यात आपण काय केले? आपण फक्त कौतुक केले, टाळ्या वाजवल्या, बस झालं. सुरनेस लईच बाईवानी रुसता बुवा तुम्ही. रुसत नाही, खंत वाटते. आम्हाला आमच्यापेक्षा आपला अपमान झाल्यासारखे वाटते. अहो सर सेनापती म्हणून ही मोहीम आपल्याला देणं हा बहुमान होता. पण घडले भलतेच. अहो सुरनेस मी केलं काय, शंभूराजांनी केलं काय, कुणीतरी नेतृत्व करणं महत्वाचं. आणि मामा म्हणून हाऊत की समशेर घेऊन बाच्याच्या माग. होय हो, पण उद्या शंभूराजांचा निर्णय तुम्हाला पटला नाही तर? शिवाय काहीही कितीही झालं तरी अनुभवाचे शिक्षण मोठे असते. अहो प्रतापराव गुजरांच्या पश्चात आपण हा सगळा डोलारा सांभाळलात. काय सोपी गोष्ट होती, पण तुम्ही केलीत. म्हणून वाटतं निदान या अनुभवाची शिदोरी लक्षात घेऊन तुम्हाला नेतृत्व द्यायला होतं महाराजांनी. पण तुम्ही काय पूर्वी सुरवेला बत्ती द्यायला होता का? अहो नेतृत्वापेक्षाही यश महत्वाचं आहे. शंभूराजांनी नेतृत्व केलं तरी यश मिळणार याची आमासनी खात्री आहे. महाराजांची शिकवणच आहे, नेतृत्व करणारा मावळा आणि नेतृत्वाखाली लढणारा बी मावळाच. आपण मावळा म्हणून लढत राहायचं. स्वराज्याचा मावळा स्वराज्यासाठी. युवराज, आप कब पधारे पता ही नहीं चला. हमारा ध्यान ही नहीं था. होता भी कैसे? आप माँ सरस्वती के चरण पे पखाल रहे थे. आपको देखकर खुशी हुई. हमें भी जब खुशियां बटोरनी होती है हम आपसे मिलने चले आते हैं. कविराज लवकरच आम्ही दक्षिण मोहिमेसाठी निघणार आहोत. कुछ ही दिनों में हमारा प्रस्थान होगा. और एक विजय पताका. परंतु हम मुहिम पर जाएंगे तो आप यहाँ अकेले पड़ जाएंगे. आपका यहाँ कोई मित्र भी नहीं. मैं कुछ समझा नहीं. कविराज हम चाहते हैं कि आप यहाँ अकेले रहे, उससे बेहतर होगा कि आप उत्तर चले जाएं. युवराज, आप हमारी बहुत चिंता करते हैं. हम स्वराज्य में आए हैं, वो उत्तर में लौटने के लिए नहीं.
मतलब मतलब जहां आप वहां कलश। परछाई की तरह संग रहना चाहता हूं आपके। कविराज, मुहिम पर युद्ध होगा आणि रणांगणात सरस्वतीची पूजा बांधली जात नाही तर रुद्राचं तांडव असतं. तिथे लेखणी नाही, तलवार चालवावी लागते. शब्दांचा निनाद नाही तर रणशिंगांचा दणात्कार, हत्तींचे चित्कार आणि हत्यारांचा खणखणाट असतो. युवराज, हम कलम के साथ हथियार भी रखना जानते हैं। हथियार आपके पास? जी। गुप्ती, हमें अब भी यकीन नहीं हो रहा. हम कलम के साथ दुश्मन का सिर कलम करना भी जानते हैं। काशी मथुरा में स्वयं के सुरक्षा के लिए इसकी आवश्यकता थी। इसे चलाना भी जानते हो या यूं ही? थोड़ा बहुत तलवार चला लेते हैं हम। बहुत खूब. वक्त आया तो जरूर चलाऊंगा। कविराज, तुम्ही आमच्या बरोबर मोहिमेवर याच. वहिनीचा थांबा बरं, आम्ही नाही. अहो, आम्ही नाही चिडवणार. तुम्ही चिडवता तर चिडवता आणि वरून पुन्हा असं म्हणता. आम्ही खरंच नाही चिडवणार. थांबा बरं तुम्ही. वहिनीचा थांबा बरं. हे घ्या. काय नको आम्हाला. का? आमच्या दादासाहेबांकडूनच तोंड गोड करून घ्यायचंय का? बघा बघा बत्ताशीबाई, तुमचं हे असलं बोल. आम्ही कसंही बोललो तरी राग येतोच. आणि गालावर खळी खुलायची ही खुलतेच. बत्ताशीबाई, हे घ्या. आमचे दादासाहेब दक्षिण मोहिमेचं नेतृत्व करणार म्हणून आमच्या सासरहून एक मण मिठाई आली आहे गडावर. आमचे धनी स्वतः घेऊन आले. एक मण? मग आता मिळवण्यासाठी तेवढं करायला नको का? केलं आणि करू द्या की. आहे मेहुण्यांमध्ये तेवढा जिव्हाळा. मिठाई हे निमित्त. राणूबाई, जी मातोश्री. काय हे केवढा दंगा. आम्हाला वाटलं काय झालं आणि काय नाही. मोहिमेवर जाण्याआधीच मोहीम जिंकले की काय? नाही, ते आम्ही मोहिमेवर जाण्याआधी कोणीही मिठाई वाटेल, पण मोहिमेवरून आल्यानंतर मिठाई वाटता आली तर त्यात खरी मर्दुमकी. तेही खरंच. बरं, बाळराजे दिसले का? नाही मातोश्री, मघाशी होळीच्या माळावर खेळत होते. बोलावून आणतो त्यांना. नाही, राहू द्या, आम्ही जाऊन पाहतो. बघा बत्ताशीबाई, तुम्ही हा असा दंगा करता. मातोश्री कशा बोलल्या बघितलत ना? वहिनीचा. अहो, मातोश्रींना रिंगण घालायची सवय आहे. आता इथेच उभं राहायचं
आम्ही येईपर्यंत रिंगण ओलांडून बाहेर पडायचं नाही. सकुताई, आपण घोडा बनून आत या. बसा शंभूराजे. आम्हास ठाऊक आहे. शंभूराजे युवराज आहेत, शिवाय तरुण आहेत. आता त्यांच्याकडे सैन्याचं नेतृत्व म्हटल्यावर सैन्यामध्ये उत्साही आनंदी वातावरण असणार. आणि मुख्य म्हणजे शंभूराजे मोहिमेवर जाणार, म्हणजे किमान 2 वर्ष गडावर नसतील. हुशार आहात राहूजी. तुमच्या बोलण्याचा रोख प्रथम माझ्या लक्षात आला नाही, पण आता कळतोय. हो, अहो इथे भिंतीलाही कान आहेत मोरोपंत. त्यामुळे जे बोलायचे ते समजून उमजून बोलावे लागते, नाहीतर खबर थेट महाराजांपर्यंत पोहोचते. आता शंभूराजे मोहिमेवर जाणार म्हणजे आमची रोजच्या जाचातून सुटका होणार. असं राहूजी, शंभूराजांच्या गडावर असण्याचा तुम्हाला एवढा त्रास होतोच. हो, रोज तलवारीच्या धारेवर धरतात आम्हाला. बस एवढ्यावरच समाधान मानलेत तुम्ही? आम्हाला वाटले होते शंभूराजे गडावर नाहीत म्हटल्यावर तुम्ही संधीचं सोनं करा. म्हणजे जाऊ द्या हो पंत, त्यांना कशाचेच काही नाही. केवळ स्वतःचा त्रास कमी होतो एवढ्यावरच ते खुश आहेत. राहूजी, केवळ एवढ्यामुळेच तुम्ही गडकरी आहात. मोरोपंत, अहो आम्ही साधा सरळ विचार करणारी माणसं. आपल्यासारखे डावपेच नाहीयेत आम्हास. मग शिकून घ्या, केवळ पावलातल्या पावलात राहू नका. जे काही घडते आहे ती चांगली लक्षणं नाहीयेत. दक्षिण मोहीम गाजवल्यानंतर शंभूराजांवर महाराजांचा विश्वास दृढ होईल. शंभूराजे स्वराज्याचे भावी छत्रपती होण्यास कसे योग्य आहेत यावर शिक्कामोर्तब होणार. हे तर आहेच हो, पण आता महाराजांनीच निर्णय घेतलाय म्हटल्यावर कसं थांबणार? मग आम्ही स्वतः सनाजी पंत म्हणून घेतो, त्याचा अर्थ तो काय? अहो, आमची बुद्धी म्हणजे घुशीचे दुसरे रूप. घुस परदेशी जाते पण बीळ उकरते, तसेच माझे. पण वाव मिळेल? घुशीला कशाचंही वावडं नसतं. तुम्ही एक काम करा मोरोपंत, तुम्ही महाराजांना राजकीय पेचात पकडा. आणि तुम्ही? आम्ही महाराजांवर कौटुंबिक दबाव आणतो. फसाल पंत, जोखीम आहे. जर कळलं तर? घुशीचा धर्म घर पोखरणे, ते आम्ही करणार. वा अनाजी पंत, वा. काहीही होवो, जग इकडचं तिकडं होऊ द्या, पण शंभूराजेंच्या कडेवर यशस्वी बसू द्यायची नाही म्हणजे नाही. हुजरा महाराणी साहेब. आज लवकर आला? हो, आजपासून नवा राजा नवा कायदा असू शकतो. नवा राजा? हो, असं काय करताय महाराणी साहेब?
आपल्या थोरल्या मुलाला संधी मिळाली आहे. केवढी मोठी गोष्ट. जगदीश्वरानं येसुबाईंच्या पदरात दान टाकले. पंत, अहो, जगदीश्वराच्या पायऱ्या झिजवल्या आपण, पण त्याने तर आपल्यालाच पायरी दाखवली. म्हणजे क्षणभर वाटले असे. पंत, जगदीश्वरामुळे स्वराज्याचा गोडवा त्यांच्याकडे आणि आपल्या पदरात साखरे. पण वाईट वाटते ते बाळराजेंचे हो.